पितृपक्षात पितृ खरंच घरी येतात का? सत्य ऐकून धक्का बसेल. नमस्कार मित्रांनो. अयोध्येतल्या वनवासाच्या दिवसात एक संध्याकाळी सीता हळूच म्हणाली, नाथ, ऋषीमुनी म्हणतात की भाद्रपद शुद्ध पौर्णिमेनंतर पंधरवडाभर पितृपक्ष असतो आणि त्या काळात मनुष्याने आपल्या पितरांचे श्राद्ध केले पाहिजे. पण मला सांगा ना, खरंच का पितृ त्या दिवसात आपल्या घरी येतात आणि आपण त्यांना अन्नपाणी तर्पण अर्पण करतो ते त्यांच्यापर्यंत पोहोचते का? प्रभू श्रीरामाने उत्तर दिले, सीते, रहस्य सामान्यांना सहज कळत नाही, कारण पितरांचा विषय हा अदृश्य आणि सूक्ष्म जगाशी जोडलेला आहे. जे दिसते ते तेवढे सत्य नाही, जे दिसत नाही तेच कधीकधी अधिक प्रभावी असतं आणि श्राद्धाचा विषय हा अगदी त्याच्याशीच निगडीत आहे. ते पुढे म्हणाले, गरुड पुराणात स्पष्ट सांगितले आहे की मनुष्याचा मृत्यू झाला तरी त्याचा आत्मा अदृश्य रूपात अस्तित्वात राहतो. देह नष्ट होतो पण आत्मा वंशाशी असतो आणि म्हणूनच पितृश्राद्ध काळात आपल्या वंशाच्या घराजवळ येतात. त्यांना अपेक्षा असते की त्यांच्या संततीने त्यांचे स्मरण करून त्यांना तृप्त करावे. त्यावर सीता म्हणाली, मग या श्राद्ध काळात एवढे महत्त्व काय आहे? वर्षातले इतर दिवस नव्हे तर याच काळात का? त्यावर राम उत्तरले, यात ब्रह्मांडाचा एक गोड नियम आहे. जसे वर्षभर सूर्य चंद्र नक्षत्राच्या गतीनुसार काही दिवस शुभ विशेष ठरतात, तसेच हे दिवस पितरांच्या धर्तीवर येण्यासाठी उपयुक्त असतात. या पंधरवड्यात देवतांचे कार्य थोडे स्थिर होते आणि पितरांना पृथ्वीवर येण्याची परवानगी मिळते. म्हणूनच त्यांना महालय असे म्हणतात, म्हणजे महान प्रवेशद्वार. या काळात आपली भावना अन्न तर्पण हे थेट पितरांपर्यंत पोहोचते. त्यावर सीता म्हणाली, म्हणजे पितृ खरंच आपल्या घरी येतात पण आपण ते पाहू शकत नाही? राम उत्तरले, हो, तिथे ते सूक्ष्म रूपाने येतात. आपण त्यांना पाहू शकत नाही पण त्यांचा स्पर्श, त्यांची छाया, त्यांचा आशीर्वाद जाणवतो आणि म्हणूनच श्राद्ध काळात घरामध्ये दीप लावतात, अंगण स्वच्छ ठेवतात, पाणी ठेवतात, कारण हे सर्व पितरांच्या स्वागताचे प्रतीक असते. रामाने पुढे सांगितले, जेव्हा वंश शुद्ध भावनेने अन्न आणि तर्पण अर्पण करतो तेव्हा पितर समाधानी होतात. त्यांना अन्नाची भूक नसते पण त्या अन्नातून निघणारी सूक्ष्म ऊर्जा त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि ते तृप्त होऊन आपल्या वंशाचा आशीर्वाद देतात. तेव्हा सीता म्हणाली, नाथ, किती आहेत आपण ज्यांना मदत करतो ते पितरांपर्यंत पोहोचते. हे जाणून मला वाटले की ही परंपरा केवळ बाह्यविधी नाही तर आपल्या वंशाची असलेली नाळ आहे. प्रामाणिकतेचा हात धरला आणि म्हणाले होते, श्राद्ध हा फक्त विधी नसून स्मरण आहे, ऋणमुक्ती आहे. प्रत्येक मनुष्य आपल्या पितरांची ऋणी आहे, कारण त्यांनीच हा देह, हा संस्कार, ही परंपरा दिली आहे आणि म्हणूनच या दिवसात त्यांचे स्मरण अनिवार्य आहे. मात्र सीतेने पुढे विचारले, नाथ, तुम्ही सांगितले की साधका पितृ घराजवळ येतात, पण ते नेमक्या कशा रूपात येतात? आपण त्यांची अनुभूती कशी घेऊ शकतो आणि जर ते आपल्याला दिसत नाहीत तर मग त्यांच्या आगमन कसे ओळखावे? तेव्हा श्रीराम म्हणाले, तिथी पितरांचे अस्तित्व सूक्ष्म आहे. जशी वारा दिसत नाही पण जाणवतो, तसेच पितृ दिसत नाहीत पण त्यांच्या अनुभूती घेता येते. गरुड पुराणात स्पष्ट सांगितले आहे की श्राद्ध काळात पितृ विविध रूपात आपल्या घराजवळ येतात. काही तेजोमय किरणांसारखे, काही सावलीसारखे तर काही वेळा पक्ष्यांच्या रूपात देखील येतात. सीता आश्चर्याने म्हणाली, पक्ष्यांच्या रूपात म्हणजे कावळा किंवा इतर पक्ष्यांवरील? राम म्हणाले, हो सीते, कावळा विशेष दूत मानला जातो, कारण त्यांचे अन्नग्रहण करणे म्हणजे पितरांना अर्पण स्वीकारणे असे मानले जाते. म्हणूनच सकाळच्या वेळी अन्न कावळ्याला दिले जाते. तो जेव्हा येतो आणि खातो तेव्हा तर पितृ आनंदाने त्यांना आशीर्वाद देतात. पण जर वंशाच्या दुष्कर्म नसतील तर खिन्न होतात. सीता म्हणाली, म्हणजे पितृ केवळ अन्नासाठी येत नाहीत तर आपल्या वंशाच्या आचरणाच्या निरीक्षण करण्यासाठी येतात. राम हसले आणि म्हणाले, बरोबर आहे. तिथी पितरांच्या दृष्टीने अन्न हा एक निमित्त आहे, पण खरी गोष्ट म्हणजे वंशाची भावना, त्यांच्या आचरण जर सध्या खरी असेल
तर पितरांना तृप्ती मिळते, अन्यथा श्राद्ध फक्त एक विधी राहतो. तिचा विचार मग्न झाली आणि तिच्या डोळ्यात प्रश्नांचा प्रकाश दिसत होता. ती म्हणाली, नाथ, पितृ आल्यावरती आपण त्यांना कसे अनुभवू शकतो? त्यांच्या आशीर्वाद कसे कळतात? तेव्हा राम उतरले, म्हणून अनुभव घेण्यासाठी मन निर्मळ असलं पाहिजे. जेव्हा पितृ घरात येतात तेव्हा अचानक वातावरणात गोड शांतता पसरते. कधी कधी दिव्याचा प्रकाशवात कुजतो, कधी सुगंध पसरतो, कधी अंगणातले पाणी आणि क्षितिजपणे हलते आणि हे पानेसुद्धा हलतात आणि हे सगळे पितरांच्या उपस्थितीचे लक्षणे आहेत. आणि जर अन्न आपण सहजपणे कावळ्याने खाल्ले तर ते पितरांच्या समाधानाचे लक्षण असते. राम थोडे थांबले आणि पुढे म्हणाले, हेही लक्षात ठेव सीता, पितृ केवळ घराजवळ येतात असं नाही, तर आपल्या अंतःकरणाजवळ येतात. त्यांच्या आठवणी, त्यांचे संस्कार, त्यांचे आशीर्वाद हे सर्व त्या काळात अधिक तीव्रतेने जाणवतात आणि म्हणूनच अनेकांना स्वप्नात पितृ दिसतात. ते स्वप्न अनेकांना स्वप्नात पितृ दिसतात आणि ते स्वप्न म्हणजे त्यांच्या आगमनाची द्योतक असते. ती रामाकडे वळली आणि म्हणाली, नाथ, तुम्ही सांगितले की पितृ सूक्ष्म रूपात घराजवळ येतात. ते अन्न खात नाहीत, पण त्यांना समाधान मिळते. आणि मग खरंच त्यांना काय हवे असते? श्राद्धकाळाचे न्यायविधी मधून त्यांना नेमके काय प्राप्त होते? श्रीराम म्हणाले, तिथे पितरांना भौतिक अन्नाची गरज नसते. देह गेल्यावर आत्मा अन्नावर अवलंबून राहत नाही, पण मनुष्य जेव्हा अन्न अर्पण करतो त्यातून निघणारी सूक्ष्म ऊर्जा पितरांपर्यंत पोहोचते आणि ही ऊर्जा त्यांच्या दृष्टीने शांती देते. आणि म्हणूनच आपण अन्न अर्पण करताना मन शुद्ध ठेवणे महत्त्वाचं आहे. जर अन्नदान प्रेमाने केले तर ते पितरांसाठी अमृता समान असते. सीता म्हणाली, म्हणजे त्यांना अन्नाची नाही तर भावनेची गरज आहे. तेव्हा राम म्हणाले, बरोबर आहे. श्राद्ध हेच पितरांचे खरे तर्पण आणि म्हणूनच गरुड पुराणात सांगितले की ज्या घरी पितरांचे स्मरण श्रद्धेने केले जाते तिथे पितृ प्रसन्न होतात. पण ज्या घरी अहंकाराने किंवा औपचारिकतेने श्राद्ध केले जाते तिथे पितृ निराश होतात, कारण त्यांना विधीपेक्षा भाव महत्त्वाचा असतो. सीतेच्या मनात आणखी एक शंका उभी राहिली आणि ती म्हणाली, पण नाथ, जर कुणी श्राद्धच करत नसेल तर त्या पितरांचं काय होते? त्यांच्या आत्म्याला यातना कशा होतात? तेव्हा श्रीराम म्हणाले, त्यांची अपेक्षा केवळ अन्नाची नसते तर स्मरणाची असते. जेव्हा त्यांना विसरतात तेव्हा आपल्याला एकटेपणा व वेदना जाणवतं आणि त्यामुळे कधीकधी ते असमाधानी राहून आपल्या वंशजांना जीवनात अडचणी निर्माण वाढवते. आरोग्य, संपत्ती यामध्ये विघ्न होऊ शकते. आणि म्हणून धर्मशास्त्र सांगते की श्राद्ध ही केवळ परंपरा नाही तर वंशाचे कर्तव्य आहे. रामाचा स्वराज्य अधिक गहन झाला. सर्वात मोठा आनंद तेव्हा मिळतो जेव्हा त्यांच्या वंशजांनी धर्माचं पालन केलं, सत्याचं आचरण केलं, दान केलं, सेवा केली. पितरांच्या नजरेत हेच अर्पण आहे. आणि म्हणूनच गरुड पुराण सांगते, वंशजात जो करतो तर पितरांची वेदना वाढते, पण जर वंशच पुण्य करतो तर पितरांची स्थिती उन्नत होते. म्हणजे वंशाच्या कर्माचा थेट परिणाम क्षेत्रांवरती होतो. सीता म्हणाली, म्हणजे आपण जे करतो त्याचा परिणाम केवळ आपल्यावरच नाही तर आपल्या पूर्वजांवरही होतो. तेव्हा राम म्हणाले, हो, तिथे म्हणून प्रत्येकाने आपल्या आचरणाचा विचार केला पाहिजे. जेव्हा आपण ब्राह्मण, गायी, पक्षी यांना अन्न खाया घालतो तेव्हा ती ऊर्जा थेट पितरांपर्यंत पोहोचते. ब्राह्मणांना भोजन दिले की त्यांचा आशीर्वाद पितरांपर्यंत जातो. गायीला दिलेलं गवत, घास पितरांचं समाधान करणं बनतं. पक्ष्यांना दिलेले धान्य पितरांचा आनंद बसतो आणि या सगळ्या मार्गाने वंशाचा भाऊ पितरांपर्यंत पोहोचतो. माता सीतेने पुन्हा विचारले, प्रभू, आपण सांगितले की पितृ घरी येतात, ते केवळ अन्न मागण्यासाठी नाही तर आशीर्वाद देण्यासाठी येतात. मग त्यांच्या या आगमनाचा खरा अर्थ काय आणि आम्ही काय लक्षात ठेवावे? तेव्हा राम म्हणाले, तिथे पितरांना आणण्याची अपेक्षा कमी असते पण स्मरणाची जास्त असते. म्हणजे त्यांना स्मरण करण्याची पवित्र पद्धत आहे. जेव्हा वंश सत्य आचरण करतात, वडीलधाऱ्यांची सेवा करतात, दान करतात आणि पितरांचे स्मरण करतात तेव्हा पितृ प्रसन्न होतात आणि अशा वेळी ते वंशाच्या सर्व संततीवर कृपा करतात.
लक्ष्मण म्हणाला, भाऊ, मग याचा अर्थ असा की पितृ केवळ मृतात्मे नाहीत तर वंशाच्या आरक्षणासाठी आहेत का? राम उतरले, हो लक्ष्मणा, पितृ घरी येतात ते मागणारे म्हणून नव्हे तर आशीर्वाद देणारे म्हणून. जेव्हा ती वंशाच्या मनात समाधान पाहतात तेव्हा अदृश्य होऊनही ती वंशाचे रक्षण करतात. एका घराच्या पितरांचे स्मरण नसेल तर त्या घराची मुळे कोरडी पडतात, पण जिथे त्यांचा सन्मान केला जातो तिथे सुख, समाधान आणि समृद्धी कायम वास करते. सीतेने विचारले, प्रभू, मग वंशाची खरी जबाबदारी काय? विधी करणे पुरेसे आहे का? विधी करणे पुरेसे आहे का? तेव्हा राम म्हणाले, नाही सीते, विधी हा एक फूल आहे, पण खरा आधार म्हणजे सत्य आहे. जर संतती खोटे बोलले, दृष्टपणा करेल, अन्याय करेल तर पितरांना आनंद होत नाही, पण जर ती संतती धर्म रक्षण करेल, दीनदुबळ्यांची सेवा करेल, दानधर्म करेल, सतत त्यांचे स्मरण करेल तर त्यांचे समाधान अमर होते. हीच खरी परंपरा आहे. ते पुढे म्हणाले, तिथी लक्षात ठेवा, श्राद्ध ही किंवा मृतांच्या आठवणीसाठी नसते, तर ते आपल्याला शिकवते की जीवनात आपण कोणाच्या आधारावर आहोत. आज आपण जे काही आहोत ते आपल्या पितरांच्या कष्टामुळे, त्यागामुळे आणि म्हणूनच जेव्हा आपण त्यांना अर्पण करतो अन्न, तेव्हा प्रत्येक श्वास आपण आपल्या मुलांना पाणी घालत असतो. शेवटी श्रीरामांनी सांगितले, तिथे जेव्हा पितृ घराजवळ येतात तेव्हा ते आपल्याला संततीच्या अंतःकरणाचे निरीक्षण करतात. जर त्यांना समाधान मिळाले तर ते अदृश्य होऊन वंशाचे रक्षण करतात. ते वर्षभर आपल्या मागे सावलीसारखे उभे राहतात. आणि म्हणूनच मी म्हणते, पितृ स्मरणाने वंश टिकतो, विस्मरणांनी वंशाची मुळे कोरडी होतात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.